खिडकी उघडली. मी सांगतो ना तुम्हाला काय म्हणायचं असतं जेव्हा तुम्हाला उकडत असतं तेव्हा. प्लीज ओपन द डोर्स ऑफ द विंडो अँड एअरफोर्स कम इन. म्हणजे यू विल फील हश. Yeah, that's right. Big hand for him, please. Very nice. थँक्यू. विविध भाषा मला अवगत आहेत. जरा एक मिनिट थांबा. आज आपल्याकडे इथे महागुरू आहेत ना. सचिनजी, आम्हाला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आज आपल्या इकडे हे सदाशिवराव जॉन्सनराव आलेले आहेत, तर ह्यांना महाराष्ट्राबद्दल जरा अधिक माहिती हवी, तर तुम्ही काय माहिती पुरवाल? महाराष्ट्राबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर महाराष्ट्र इज फुल ऑफ टॅलेंटेड पीपल. That's nice. महाराष्ट्रात कला ही अशी ठासून भरलेली आहे असं मला वाटतं. महाराष्ट्रातला जो कलाकार आहे, म्हणजे भारतात सर्वत्र आपल्याला कलावंत आणि कलाकार सापडतातच, पण सर्वाधिक कलाकार तुम्हाला महाराष्ट्रात मिळतात. वाह, that's right. तुम्हाला माहिती आहे का पहिलं चलचित्र जे बनलं, फिल्म Okay. अ मूवी जी बनली ती महाराष्ट्रात बनली. आणि तो जरी मूकपट असला तरी सुद्धा माझ्या मते तो मराठी चित्रपट होता, कारण तो मराठी माणसाने काढला होता. वाह. पण अजून एक गोष्ट आहे जी महाराष्ट्रात महाराजांनी शिकवलेली आहे, पण त्याचा वापर खूप जास्त लोक करत नाहीत असं मला वाटतं. आणि ती एक गोष्ट अशी की समोरचं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये. वाह वाह. कळलं सदाशिवराव जॉन्सनराव, आम्हा मराठी माणसांचं मन खूप मोठं आहे हो. Absolutely. हे सगळं तुम्हाला पाहायला आणि अनुभवायला मिळणार आहे, कारण आपली पुढची जोडी असाच एक परफॉर्मन्स सादर करणार आहे. Okay. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया साक्षी तिसगावकर आणि सौरभ बहादुरे यांचं. हे चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. हे नाव तुझं मोठ देवा, कीर्ती तुझी भारी. अरे डंका तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी. अरे कृपा करी माझ्यावरी, हा केला तू धावर. चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. भाल्या उंच डोंगरात देवा तुझा वासर, मर्जी तुझ्या भक्तावरी देवा तुझी खासर. अरे चुकली या वाट ज्याची त्याला तुझं दार र, ज्याला नाही जगी कुणी त्याचा तू आधार र. हे आलो देवा घेऊन मनी भोळा भावर, देवा गोड माझी ही मानून या घे. नाही मोठं मागण नाही कुळी हावर, बापावानी माया तुले कराला दे. अरे डोई तुझ्या पायावर, मुखी तुझं नावर. चांग भलं चांग भलं, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. सदाशिवराव जॉन्सनराव, खाली गुडघ्यावर बसा. बसा माझ्यासारखे गुडघ्यावर बसा. ओके. हां हां, हात जोडा. हां, आणि मग त्यांचं कौतुक करण्यासाठी काय बोलायचं असेल ते बोला.
I think these guys are phenomenal. बरोबर आहे, बरोबर आहे. खूप 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 सुंदर परफॉर्मन्स. Yeah. सरळ जमिनीवर लोक कार्टव्हील मारताना 100 वेळा पडतात. अरे तू त्या पाठीवर कशी काय मारलीस ती, त्याच्याबद्दल तुझं आणि शरदचं खूप अभिनंदन. साक्षी, तू या स्लोपवरती जी काय सटल एक्सप्रेशन्स दिलीस ना, ती माइंड ब्लोईंग होती. खूपच छान, व्हेरी नाईस. कॉंग्रॅट्स तिघांनाही. थँक्यू. सिम्पल सॉन्ग अँड इंटरेस्टिंग कोरिओग्राफी. आपण पण इतक्याच प्रामाणिकपणे आणि सिम्पलपणे जर देवाची भक्ती केली तर तो का नाही प्रसन्न होणार. इतकं तुमच्यात ताकद होती परफॉर्मन्समध्ये. ब्युटिफुल. जे काही चित्र होतं ते अमेझिंग. थँक्यू. 10. All right, full marks. थँक्यू. तुमच्या परफॉर्मन्स बद्दल आणि तुमच्या कोरिओग्राफी बद्दल जर म्हणायचं झालं तर माझ्याकडे एकच शब्द आहे, आणि तो शब्द म्हणजे चांग भलं. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. ज्योतिबाच्या गडावर पोहोचल्यासारखं वाटलं तुमचा हा परफॉर्मन्स पाहून. तुमची कोरिओग्राफी अप्रतिम होती. आणि सौरभ, तुमच्या त्या कार्ट व्हील हे नाव का पडलं त्याला, त्या मुवमेंटला? त्याचं कारण ती व्हील असतं. कार्ट म्हणजे बुलक कार्ट किंवा त्याचं जी व्हील असतं ना, ते फिरत असतं. ते असं फिरतं किंवा असं फिरतं, म्हणून आपण त्याला कार्ट व्हील म्हणतो. पण तुम्हाला माहिती आहे का, ते फक्त जमिनीवर फिरतं. पण तुम्ही जे आज केलं ते कार्ट व्हील नव्हतं, ते कार्ट व्हीलचा बाप होता असं मला वाटतं. वा. थँक्यू सर. या पर्टिक्युलर डान्समध्ये शरद तुम्ही लेझिमचा सुद्धा वापर केलात, झांजांचा पण वापर केलात. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा हा एक फार मोठा हिस्सा आहे, आणि तो तुम्ही सादर केलात सर्वांनी मिळून. लव्ह यू. थँक्यू सर. थँक्यू. आणि हे पण हल्ले, हे पण हल्ले, सर्वच हल्ले. थोडंसं तुम्हाला हलवतो. यांच्याबरोबर नृत्य सादर करणाऱ्या सगळ्या मुलांना मी या स्टेजवरती बोलवू इच्छितो.